नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता गाव पूर्ण खाली झालं आहे, वाडी पण खाली झालेली आहे बघा। आणि आता आम्ही जरा खाली जाऊन येतो, म्हणजे खलाटीमध्ये आमच्या मला खलाटी दाखवतो तुमच्या इकडे। आणि बहुतेक 80% तरी वाडी खाली झालेली आहे। आता खाली चाललो आहे, आता गावचा वातावरण जरा पाऊस कमी आहे, तर आता खाली जाऊया आपण। जरा मी तुम्हाला दाखवतो आमची खलाटी। म्हणजे जुनी लोक शेती वगैरे करायचे, आता सध्या शेती वगैरे बंद केली बघा। हा आमचा खलाटीकडे जायला रस्ता इकडे, ह्या बाजूला विहीर आहे आणि संडास वगैरे तिकडे, टॉयलेट वगैरे। हा आमचा जुना रस्ता, म्हणजे शेतावर आम्ही खाली हाच रस्त्याने जायचो, ह्याच रस्त्याने। तर बऱ्याच वर्षांनी मी चाललोय खाली, बघूया काय खाली काय वातावरण आहे, कसा काय। या बाजूला शंकर बाबांचा वाडा आहे बघा। तुम्हाला जुन्या ब्लॉग मध्ये मी दाखवला होता। हा विहिरीकडे रस्ता आहे बघा, या बाजूला खाली विहीर आहे। विहिरीचा ब्लॉग बनवला होता मी। सध्या इकडं वातावरण जरा रिस्की आहे, रस्ता वगैरे गवत वगैरे करा। आता लोक कोण जात नाही पहिल्यासारखे, पहिले गुरं वगैरे घेऊन खाली यायचे। आमचा वाडा पण होता खाली। जरा ऊन जरा पडलाय म्हणून मी जरा बाहेर आलो। हे वाडीतले मित्र बोलले हे पण खाली जाऊया, हो बघून या खाली नाहीवर वगैरे। हा पहिला रस्ता मित्रांनो कसा रहदारीचा होता एकदम, ह्या बाजूला बघ, या आमच्या बाजूला इकडे फणस आहे बघा, या बाजूला। आता पूर्ण या बाजूला हा रस्ता आहे ना, पूर्ण ह्या बाजूला इकडे एकदम जायला रस्ता होता पूर्ण। हे या रस्त्याने येऊया का? तर या रस्त्याला तरी कोण येत नाही सध्या। तर पहिला रस्ता एकदम गुरं वगैरे जायची या बाजूने, तर रस्ता एकदम क्लीन होता, लोक शेतावर यायची। इकडे हे काय मला शेत म्हणजे असेच बोलतात, की लोक पहिले मळा करायचे, मळा भाजी वगैरे, नंतर त्याच्यानंतर शेत वगैरे करायचे। अरे रस्ता कुठं आहे इथं? पूर्ण हे आहे बघ। या बाजूला चांबारडोहाची व्हिडिओ बनवली होती ना मी, इकडे चांबारडोहामध्ये 12 महिने पाणी असतं ह्या बाजूला। पहिला जुना रस्ता बघा या बाजूला होता इकडे, आता रस्ता यायला झाडं वगैरे खूप आहेत। आमचा बघा होळी इथे लागते, या पुढे पुढे ना रे देंद्र, होळी इथे लागते। होळीची जागा इथे आहे बघा, हे बघा होळीची जागा आहे। हा होळीचा डोंगर आहे, म्हणजे गवळीला जी फुलं भेटतात ना रानभेंडीची, ती या बाजूला जास्त भेटतात इकडे। तर गावी क्लायमेट एकदम मस्त आहे। आता पाऊस गेलाय जरा, गणपतीत पाऊस जरा जास्त होता। आता सध्या या बाजूला कोण येत नाही, शेतं वगैरे पण कोण करत नाही या बाजूला। इकडे बघा पहिले इकडे शेतं भरपूर करायचे। इकडे लक्ष्मण बाटे वगैरे ते होते ना, कोण रे सुनील तुझे काका? कोण ते नाव काय? लक्ष्मण बाटे, हा ते या बाजूला शेतं वगैरे करायचे। आता रस्ता बघा कसा झालाय, पहिला रस्ता एकदम क्लीन होता, गुरं वगैरे जायची, रस्ता क्लीन एकदम। आता या बाजूला कोण म्हणजे रहदारीच नाही राहिली या बाजूला। तर बरेच लोक मुंबईला गेलेत, त्याच्यामुळे इकडे येणं जाणं होत नाही। या बाजूला आमची नदी आहे, नदी तो बोलतात ना व्हल वगैरे, मासे वगैरे लावतात, कोईन लावतात ते। तर पाणी एकदम क्लीन आहे एकदम बघा। या बाजूला कोईन लावतात, इकडं कोईन म्हणजे मासे वगैरे लावतात। तुम्हाला माहित आहे आपल्या कोकणात साईडला ही पद्धत आहे मासे लावायची। लावला नाही यावेळेला कोणी जेंद्र, पाणी जास्त आहे म्हणून काय? हा पाणी वरून येतो, जो इंदव बोलतात त्या बाजूने, त्या बाजून तिकडून शेतं वगैरे भरपूर आहेत। म्हणजे बस स्टॉपचं तुम्हाला मागं बघा, ते माग एका ब्लॉगमध्ये माझ्या तुम्हाला नेचर दाखवलं आहे, त्याच्या मागचं ती खलाटी आहे ना, तिकडनं हा पाणी इकडे येतो वरती बुद्धवाडीच्याकडनं। आणि हा जातो पाणी विसर्जन घाट आहे ना आमचा, काल मी तुम्हाला दाखवला त्या व्हिडिओमध्ये। विसर्जनच्या इकडे मी तिकडे पूर्ण बनवली ना व्हिडिओ, त्या बाजूला हा पाणी जातो विसर्जनच्या इकडे। भांबरधरा आहे तिकडं,
मित्रांनो या बाजूला बघा एक चिंचेचं झाड आहे आमचा, जुनी चिंच, भरपूर एकदम जुनी चिंच, आणि बाजूला कोकमेचं झाड आहे बाजूला इथे. पुढे वाडा होता आमचा जुना, म्हणजे बाबा वगैरे आम्ही इथे यायचो, गुरं घेऊन बांधायला पण यायचो आणि सकाळी घेऊन पण जायचो. या बाजूला वरती वणीच्या मला जायला रस्ता आहे इकडे. क्लायमेट एकदम छान आहे आमच्याकडचा, मस्त एकदम गावचा वाटतं. आता गवत भरपूर आहे त्याच्या पण पुढं मी जात नाही. जाऊया इकडं, हे पुढं जाऊन येऊया काय इकडं? चिंचेचं झाड बघा ते पडलेलं आहे जास्त, म्हणजे काय म्हणते वादलामध्ये ते पुन्हा फांदी वगैरे तुटलेल्या तिकडच्या. मला वरती दाखवतो आमची जुनी नाही आहे. पावसाळ्यामध्ये आम्ही जेव्हा शेतावर वगैरे यायचो ना, शेत आमच्या इकडे या बाजूलाच आहे इकडे शेतावर, तेव्हा चकुली नाही आली. शेतावर यायचो त्यावेळेला पावसामध्ये लावणीच्या टायमाला इकडे फुल पाणी भरलेलं असायचं, त्याच्यामुळे चहा घेऊन यायचो ना, तर इथून जरा कोण असेल इकडे तर त्याला हाक मारायची, मग ते लोक यायचे इकडून घेऊन जायचे, आम्हाला इथे सोडायचे. तर भरपूर पाणी, लहान पोरं तर यायची नाही या बाजूला. तुला वरती दाखवतो आता. कोकणात वातावरण सध्या एकदम ग्रीनरी मध्ये आहे. जुन्या आठवण आम्ही या बाजूला पहिले येऊन खेळायचो, फुलं वगैरे आणायला यायचो. भारी भारी फुलं आहेत, क्लायमेट पण भारी एकदम बघा मस्त. हा वातावरण आहे एकदम भारी. इकडे आमचं वरती गाव आहे, ते घरं वगैरे दिसतात त्या बाजूला, थोडे थोडे दाखवतो बघा तुम्हाला. बरेच दिवसांनी आलो इकडं. छोटी छोटी रान भेंडी तर तुम्हाला फुल दाखवतो. हे गौरीला जे लागतं ना, गौरी पुजायला, ती फुलं दाखवतो तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया. हे बघा रानभेंडीचं फुलं घेतोय, घरी लागेल देवासाठी. तुझं काय कोईन वगैरे लावले काय? कोईन लावले काय? आम्ही पहिले शाळेत होतो तेव्हा या बाजूला लावायचो. तो दिवड गेला बघ तिथं, दिवड. हा मी शाळेत होतो तेव्हा ह्या बाजूला कोईन लावायचे. कोणी? अच्छा, हे बघा मित्रांनो या बाजूला आहे ना, ही माती डुकराने म्हणजे रात्री येतात ना, हा शिंगाने ते काढलेले आहे. तुम्हाला दाखवतो बघा या बाजूला. इकडं बघा डुकर रात्री येतात, शिंगाने हे करतात, असे उकरतात. त्यांचे पाय वगैरे पण येते बघा या बाजूला, इथे पाय दिसत आहेत. हे बघा डुकर एवढ्या जवळ येऊन जातात. हा आहे सोन्याचा झाडा बघा, जे आपण दसऱ्याला जो पान असतो ना वापरतो, ते सोन्याचं झाड बोलतात. यामध्ये सर्व आमचीच जागा आहे इकडे सर्व. कुठे गेला रे सुनील? कुठे? या बाजूला झाड आहे आमच्या इकडे, मला शेत पुढं दिसतोय. या पहिला आम्ही इथंच असायचो या वेळेला, आंघोळ वगैरे करायला मस्त. शाळा सुटली का आम्ही इकडे जायचो. एकटा यायला भीती वाटते, आता पोरं आलेत म्हणून आम्ही आलोय. एक पूल भेटला गावात, 12 दिवसाचा गणपती येणार आहे गोविलकरांची. बहुतेक तर लोक गेलेले आहेत आता. आज सकाळी गेले बोरवली गोयले एसटी, पण रात्री एक होती. आणि गावात आता सध्या कोण उरला आहे ना, त्याचं मला कंटाळा येतं. मी पण आता उद्या निघणार आहे. लोक कसे मध्ये शुक्रवार शनिवार आले, त्याच्यामुळे लोक लगेच जॉबला जाणार. तर फ्रायडे वगैरे असतात, संडे सॅटरडे असं लोक थांबली असतील, थांबतात आमच्याकडे लोक. आमच्या इकडे
जरा नेटवर्क इश्यू आहे म्हणून त्या आम्ही तटावर वगैरे जातो अपलोडिंगला वगैरे. सध्या गावात नेट नाही पडत, उंच घर असतील तिथेच नेट पकडतं. आता अपलोडिंगला मला भरपूर 2-3 व्हिडिओ माझ्या बाकी आहेत अपलोडिंगच्या. हा या बाजूला बसतो जरा दगड वगैरे आहे. क्लायमेट आहे बघा ना जरा एकदम भारी. गावाला आलो की मुंबईला यायचा विचारच करत नाही लोक, पण करतात कसं कामासाठी यायला लागतं. चला आपण जरा पुढे जाऊया. जरा मित्रांनी कोळी लावली ती बघून घ्या कशी मासे पकडतात ते. हे लावले काय कोळी खाली आलेत. पाणी जास्त आहे पण आता एवढंच पाणी होतं. ह्या पाण्यात नाही लागणार ना कोण. हा जास्त होतो. गेलेत ते पोरं गेलेत खाली. या बाजूला आता कोळी लावली. आता बघून येऊया. बरेच वर्षांनी मी पण कसे कोळी लावतात ते बघितले नाही. पहिले यायचो खाली कोळी लावायला, पण आता कसं खाणं होत नाही आता नॉनव्हेज वगैरे मासं वगैरे, तर त्याच्यामुळं येत नाही. पहिले गणपती झालं थांबायचे लोक, पोरं वगैरे मासे वगैरे खाऊन जायची, चिंबोऱ्या वगैरे. जवळ आहेत काय? हाक मार आधी बघ. मला वाटतं ते शुभ वगैरे आलेत खाली, मगाशी बघितली मी त्यांना येताना. वगैरे बघा टेकड्याची झाड आहेत काटेरी. कोकणातला मित्रांनो तुम्हाला निसर्ग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. खूप छान आहे. आहेत का आपण नुसतं आलो इकडं. तर मित्रांनो आलो होतो कोळी बघायला, पण ते लोक भरपूर लांब लावले त्याने आणि आवाज मारतोय पण त्याने आवाज नाही दिला. गावातलीच मित्र. तर आता आम्ही चाललोय घरी वापस. भूक लागली जरा. परत आलो आम्ही दही जवळ बघा. पोरं काय भेटली नाही मला. चालू आता घरी. या बाजून जाऊया आता. तुम्हाला एक कोळी कसा प्रकार तो दाखवला असता, पण ती पोरं भेटली नाही. वाव बघा असा बांध घालतात कोळी लावतात तेव्हा मध्ये इथे असे चिखल लावून कोळी लावतात. त्याच्यामुळे येणारा जाणारा पाणी कमी होतो आणि मग मासे आतमध्ये चढतात कोळींमध्ये. या पाणी वरून येणारा या बाजूला जातो शेतात. त्याला बोलतात कोळी लावले. तुम्ही लावताय ना थोडा पाणी कमी झाल्यावर ना. विनायक पुढं गेलाय का? विनायक पुढं लावतोय. विनायक लावले कोण आले घेऊन 3 जण. हो का? शुभम पण आहे का? हा प्रणय त्यांना मागाशी बघितली मी. पाऊस जरा जरा टिपकत खाली आणि मग जोरात पाऊस आला ना. हा त्या मागाशी बघितली आहे ती. ते मला वाटतं खाली गेलेत एकदम. ते आवाज पण देत नाही. या बाजूला मी बऱ्याच वर्षांनी आलो इकडे. या बाजूला असं येणं होत नाही, म्हणजे पावसाने तरी मी भरपूर वर्षांनी आलो इकडे. या बाजूला मे मध्ये आलो होतो इकडे. तर लोक गावाला राहत नाही जास्त, मुंबईत असतात. त्याच्यामुळं काही इकडे येणं होत नाही जास्त. खलाटी करायचे लोक शेत वगैरे. हे आता काका होते ना इथं, हे शेती करायची इथे 4 शेतं. आणि सुरेश बाबा हा जयेंद्र आहे ना व्हाईट टी-शर्टवाला, त्याची फॅमिली इथे शेती करायची. हे लोक सोडून गेले मग मुंबईला गेले. बाबा वगैरे असतात पण त्याचं बस स्टॉपच्या इकडे शेती करतात.
बऱ्याच लोकांना शेती वगैरे सोडली आता, सगळं तर मुंबईत स्थायिक झाले, शेतीमध्ये इंटरेस्ट नाही राहिला आता. आम्ही पण तर लॉकडाऊनच्या आधी करायचो, त्याच्यानंतर आम्ही केलीच नाही शेती. बहुतेक धरणाजवळ गेलेत ते लोक. अरे हा, तिथं धरण तुटलाय ना आता. हा लय खाली गेलं पण त्यांना आवाज नाही येत आता. चला चाललो जेवायला. काय नाही तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. एक गावची आठवण म्हणून मी एक बनवला. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.